आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता खवा आणि सोड्याची पण आवश्यकता नाही का पीठ आंबवण्याचं पण टेन्शन नाही। आज आपण करणार आहोत झटपट असे पण खूप टेस्टी मालपुआ। साहित्य पाहून घेऊया। आपण घेतलेला आहे 2 चमचे बारीक रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैद्याचं पीठ, 1 वाटी साखरेला, अर्ध वाटी पाणी आणि घेतलेलं आहे वेलची जायफळ पावडर आणि हो तेल सुद्धा आपण घेतलेलं आहे। आपण घेऊया बारीक रवा, त्याचसोबत आपण घेऊया अर्धी वाटी गव्हाचं पीठ, सोबत घालूया 1 वाटी मैदा। मैद्याचं पीठ छान चाळून घ्यायचं आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक आपल्याला घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे। पाणी ना थोडं थोडं घाला आणि ते मिक्स करत राहा, म्हणजे आपल्याला सुद्धा व्यवस्थित अंदाज येतो। अगदीच एकदम टाकलं की ते पातळ होऊन जाईल। पाहू शकता परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे। आपल्याला इतकं स्मूथ हवं आहे। आता यामध्ये घालूया वेलची जायफळ पावडर, मिक्स करून घेऊया आणि आता आपलं हे बॅटर तयार आहे। चला आता आपण ना साखरेचा पाक करायला घेऊया। आपण घेतले 1 वाटी साखर आणि अर्ध वाटी भरून पाणी आणि यामध्ये आपण घालूया थोडीशी वेलची जायफळची पूड। मंद आच करायची आणि हे छान ढवळत राहायचं, जेणेकरून साखर आपोआप छान विरघळेल। तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाला छान उकळ्या आलेल्या आहेत। आपल्याला पाक सुद्धा असं घट्ट असा करून घ्यायचा आहे। आपल्याला 1 तारीचा पाक करायचा आहे। साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे। आता आपण काय करूया, तेल तापत ठेवूया। बरं, तेलाच्या जागी तुम्ही तूप सुद्धा यूज करू शकता। तेल गरम झालेलं आहे। आता मालपुआ करायला घेऊया। पळीच्या साहाय्याने एक एक मालपुआ आपण तेलात सोडूया। किंचितसा सोनेरी रंग दोन्ही बाजूने येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूस सोनेरी रंग येताच दुसऱ्या बाजूस आपण ते फिरवून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि अगदी टेम्पटिंग दिसतायत। मालपुआ तयार होताच आपण एक एक करून हे काढून घेऊयात आणि डायरेक्ट घालूया साखरेच्या पाकात। झटपट मालपुए आपले तयार झालेले आहेत। अगदी सुंदर लागतात आणि छान सॉफ्ट सुद्धा होतात। तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।